मी होले शिवनाथ किसनराव राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, विषय इतिहास, युनिट क्रमांक 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, भाग 5। चौथ्या भागापर्यंत आपण पाहिलं की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशा पद्धतीने झाली। ब्रिटिशांच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन भारतीयांच्या मनामध्ये असलेला असंतोष कमी करण्यासाठी या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता। विशेषतः ॲलन हुम, हेनरी कॉटन, वेबर्डन या ब्रिटिश निवृत्त अधिकाऱ्यांनी भारतीयांची राष्ट्रीय सभा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन 28 डिसेंबर 1885 या राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती। 1857 सारखा उठाव पुन्हा घडू नये, भारतीयांच्या मनामध्ये असलेला असंतोष जी खतखत आहे ती बाहेर पडावी। जशी प्रेशर कुकरला जी शिट्टी असते ती शिट्टी जर वाजली नाही, त्यातून जर अतिरिक्त वाफ बाहेर पडली नाही तर त्या कुकरचा स्फोट होऊ शकतो। तसंच भारतीयांच्या मनामध्ये, ब्रिटिशांच्या मनामध्ये वाढत चाललेली चीड, असंतोष जर बाहेर नाही पडला तर 1857 सारखा पुन्हा उठाव होऊ शकतो। याच दृष्टिकोनाने ही राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती। या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कशा पद्धतीने झालं, उमेशचंद्र बॅनर्जी या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते। एकूण 9 ठराव त्यांनी संमत केले होते आणि त्यानुसार संधी परीक्षेमध्ये भारतीयांना कशी संधी देण्यात यावी, त्याचबरोबर लष्करी खर्च वाढवू नये, उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा, तांत्रिक शिक्षणाची सोय करावी, या वेगवेगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या होत्या। आज आपण त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे 6.5 मवाळ जहाल विचारसरणी, या मावाळ विचारामध्ये फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग, दादाभाई नौरोजी यांसारखे थोर व्यक्ती होते। यांचं असं मत होतं की ब्रिटिशांच्या समोर जर आपण आपली गाऱ्हाणे मांडली, ही गाऱ्हाणी सोडण्याचा ब्रिटिश प्रयत्न करतील। भारतीयांचं भलं करण्याचं जर कोणाच्या मध्ये साहस असेल तर ते ब्रिटिशांमध्ये आहे, असं मवाळवादी नेत्यांना वाटत होतं। परंतु जहालवादी नेते जे होते यामध्ये लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, की ब्रिटिश फक्त भारतीयांचा फायदा घेत आहेत, ब्रिटिश फक्त भारतीयांचं शोषण करत आहेत, ते कुठल्याही प्रकारे आपलं हित साधू शकणार नाहीत, असं त्यांचं मत होतं। मवाळांना वाटायचं की आधी आपला समाज सुधारला पाहिजे, जहालांना वाटायचं राजकीय सुधारणा मिळाल्या पाहिजे। मग आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद एक प्रकारे त्या ठिकाणी सुरू झाला। महाराष्ट्रामध्ये आधी राजकीय सुधारणा प्राप्त करायच्या की सामाजिक सुधारणा प्राप्त करायच्या, या सुधारकांचे अग्रणी म्हणून ओळखले जाणारे गोपाळ गणेश आगरकर यांना असं वाटत होतं की एक प्रकारे अगोदर आपण आपलं घर सुधारलं पाहिजे, आपले घर सुधारलं की आपोआपच समाज सुधारेल, आपल्यापासून आपण सुरुवात करायची। या मवाळवाद्यांच्या मध्ये आणि जहालवाद्यामध्ये हा फरक होता। मवाळवादी नेते ब्रिटिशांच्या चांगुलपणावरती विश्वास ठेवून होते, आपण अर्ज विनंत्या करून आपण ब्रिटिशाकडे आपली गाऱ्हाणे मांडायची, ते निश्चितपणे ते सोडवतील, निश्चित भारतीयांचं भलं करण्याची ताकद त्यांच्यात। जहालवादी मत असं होतं की ते आपलं भलं करू शकत नाहीत, ते घर सुधारण्याची बात करत होते, समाज सुधारेल आपोआप, परंतु लोकमान्य टिळक म्हणत होते हे घरच माझं नाही, जर हे घर माझं असेल तर मी त्या ठिकाणी सुधारणा करू शकेल। ब्रिटिशांचं राज्य आहे, ब्रिटिश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीयांचं शोषण करत आहे, संपत्तीचा ओघ ब्रिटिशांकडे वळलेला आहे आणि हा ओघ जर तिकडे वळलेला असताना मी कशा पद्धतीने सुधारणा त्या ठिकाणी करू शकेल। म्हणून ते घर अगोदर ताब्यात घेऊ, मग आपल्याला हव्या त्या सुधारणा करता येतील। म्हणजे लोकमान्य टिळकांना आधी स्वातंत्र्य त्या ठिकाणी पाहिजे होतं। त्यांनी केलेली सिंहगर्जना, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, त्यांनी केसरी आणि मराठातून लिहिलेले जे अग्रलेख आहेत ते भारतीयांच्या मनामध्ये एक जागृती पेटवणारे होते, एकही घडून आणणारे होते। स्वराज्य, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे,
सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का, यासारखे अग्रलेख त्यांनी लिहिले होते. त्यातून एक प्रकारे एकी घडून आणण्याचं काम केलं होतं. दुसरी बाजू मवाळांची. फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे त्या कालखंडातील नेते होते. सरकारला आपण आपली गाऱ्हाणी साधार पटवून देऊ शकलो तर सरकार आपल्याला निराश करणार नाही, असं मवाळ गटाला त्या कालखंडामध्ये प्रामाणिकपणे वाटत असायचं. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रज सत्ता बाधणार नाही, हे लोकमान्य टिळकांना वाटत. आपण केवळ अर्ज करायच्या, विनंत्या करायच्या, भाषणं करून इंग्रज सत्कार बाधणार नाही, आपल्याला सुधारणा करणार नाही, आपले प्रश्न सोडवणार नाही. आपले प्रश्न जर सोडवायचे असेल तर पहिल्यांदा इंग्रजांना या देशातून चालते करा, तेव्हा आपल्या ठिकाणी सुधारणा घडून येतील. असा मवाळ आणि जहालचा वाद एक प्रकारे विकोपाला त्या ठिकाणी पेटत चाललेला होता. राष्ट्रीय सभेमध्ये जे मतभेद दिसून आले, 1907ला जे सुरतचं अधिवेशन झालं होतं, या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहालांचा वाद तर आणखीनच विकोपाला पेटला. सुधारणाचे अग्रणी असणारे गरकर फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी हे मवाळ नेते, तर जहाल गटाचे लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल या त्रिमूर्तींनी यांना विरोध करायचं चाललं होतं. या अधिवेशनामध्ये यांचा वाद विकोपाला गेला. स्वदेशी बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्याचा प्रयत्न होता. स्वदेशी आणि बहिष्कार. स्वदेशी म्हणजेच भारतीयांनी भारतात तयार केलेले वस्तू या वापरात आणायच्या. बहिष्कार म्हणजेच ब्रिटिशांनी तयार केलेल्या कुठल्याही वस्तू त्या ठिकाणी वापरायच्या नाही, त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा. परकीय मालाच्या होळ्या त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतं जहालवादी नेत्यांनी, परंतु तो प्रश्नच एक ठिकाणी मवाळवाद्यांनी बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी होऊ नये अशी जहाल गटाची खटपट त्या ठिकाणी सुरू झाली होती. यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य होती. अखेरीस राष्ट्रीय सभा दुभंगली. 28 डिसेंबर 1885ला स्थापन झालेली ही राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय काँग्रेस, यामध्ये 2 गट झाले, एक मवाळ आणि दुसरा जहाल. आणि या सुरत अधिवेशनामध्ये त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये फाटाफूट झाली. ती राष्ट्रीय सभा विभगली गेली. राष्ट्रीय सभेच्या कार्याला याच कालखंडामध्ये शह देण्यासाठी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडून आणली. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जर दुही निर्माण झाली तर ही दुही एक प्रकारे ब्रिटिशांना अधिक काळ राज्य करण्यास पोषक ठरेल. प्रशासकीय सबबीखाली लॉर्ड कर्झनने 1905 साली बांगलादेश भारतापासून वेगळा केला. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जर दरी निर्माण झाली, यांच्यामध्ये जर आपापसात वाद निर्माण झाले, तर त्याचा फायदा निश्चित ब्रिटिशांना हो. अनुनय धोरण त्यांनी हिंदू मुस्लिमांच्या बाबतीत राखलेलं होतं. कधी हिंदूंना जवळ करायचं, मुस्लिमांना दूर लोटायचं, कधी मुस्लिमांना जवळ करायचं, हिंदूंना दूर लोटायचं. आणि याचा फायदा निश्चितपणे त्या कालखंडामध्ये त्यांना झाला होता. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर त्या कालखंडामध्ये ब्रिटिश करत होते. बंगालच्या फाळणीला जहालवादी नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. विरोध करणाऱ्यावरला ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाचा आरोप ठेवून 6 वर्ष मंडाल्याच्या तुरुंगात डांबवलं होतं. या जहालवादी नेत्यांचे प्रमुख म्हणून लोकमान्य टिळक होते. बंगालच्या फाळणीला ते विरोध करत आहेत. जनतेमध्ये एक ब्रिटिश सत्तेच्या विरोधात असंतोष पसरवण्याचं काम करत आहेत, म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. मग त्यांना 6 वर्षाची शिक्षा देऊन मंडाल्याच्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. बिपिनचंद्र पाल यांना जहालवादी नेते म्हणून कारावासाची शिक्षा ठोठावली, तर लाला लजपतराय यांना हद्दपार केलं. या त्रिमूर्तींना त्या कालखंडामध्ये शिक्षा करून त्यांच्या विरोधात पुन्हा त्यांनी आवाज उठवू नये ही सोय त्यांनी केली होती. लोकमान्य टिळक 1914 मध्ये आपली 6 वर्षाची जी कारावासाची शिक्षा 1908ला त्यांना मंडाल्याच्या तुरुंगात डांबण्यात आलं होतं. 8 ते 14 म्हणजेच 6 वर्षाची शिक्षा भोगून परत भारतामध्ये आल्यानंतर जहाल आणि मवाळवादी नेत्यांना त्यांनी एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला. या गटाची जी फाटाफूट झाली होती, राष्ट्रीय सभा जी दुभंगली होती,
तर त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम त्यांनी 1916मध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, 1916ला लखनौ या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, त्यामध्ये हा जहालवादी आणि मवाळवादी गट पुन्हा एकत्र त्या ठिकाणी दिसलेला होता आणि दुभंगलेली राष्ट्रीय सभा एकत्र आणण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. तिथून पुढच्या कालखंडामध्ये 85 ते 1905 हा मवाळ कालखंड, त्यानंतर 5 ते 1920 हा जहालवादी कालखंड म्हणून गणला जातो. 1920 ते 1947 हा गांधीयुग म्हणून ओळखला तो. राष्ट्रीय सभेच्या कार्याचे किंवा स्वातंत्र्य लढ्याचे 3 टप्पे पाडले जातात: मवाळ, जहाल आणि गांधीयुग. याच कालखंडामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेलं कार्यसुद्धा त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल की या सशस्त्र क्रांतिकारकांचे जे वेगवेगळे लढे आहेत, ब्रिटिश शासन भारतामध्ये जे राज्य करत आहे, जहालवादी मवाळवादी विचारांनी त्यांच्यावरती भाषणं, अर्ज, विनंत्या करून, आंदोलनं करून, असहकार पुकारून ते भारतातून चालते होणार नाहीत. तर त्यांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी शासन यंत्रणा खिळखिळी करणे, सरकारचा लोकांना वाटणारा जो दरारा आहे तर तो दरारा कमी करणे, वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करणे, प्रसंगी सरकारी खजिना लुटणे, यासारखे धाडसी कृत्य करून ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्याचं काम हे क्रांतिकारक या कालखंडामध्ये करत होते. यामध्ये पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख करावा लागतो की त्यांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं काम केलं होतं. याच काळात पुण्यामध्ये प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी जे कमिशनर रँड या नावाचे कमिशनर त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते, जुलूम जबरदस्ती त्यांनी मोठ्या प्रमाणात चालवली होती. प्लेग साथीच्या विरोधात औषध उपाय किंवा प्लेग निवारणाचं कार्य तर त्यांनी केलंच नाही, परंतु जुलूम जबरदस्ती मोठ्या प्रमाणात केली. त्याची चीड येऊन दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर या 2 बंधूंनी या रँड या अधिकाऱ्याची हत्या केली. क्रांतिकारकांचं कार्य कसं होतं, जसं आत्ताच्या कालखंडामध्ये कोरोनाची लाट पसरलेली आहे, संपूर्ण देश नव्हे तर जग त्याच्या विरुद्ध लढत आहे. प्रत्येक पातळीवरून त्या ठिकाणी या कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न केला आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. म्हणून तर आपण हे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे पाठ पोहोचवतो आहे. मग ही जशी आपण कोरोनाच्या विरोधात लढा लढत आहे, तसं त्या कालखंडामध्ये प्लेगच्या विरोधात या रँड या अधिकाऱ्याने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत, उलट पक्षी जुलूम जबरदस्ती जास्त केली. मग या चाफेकर बंधूंनी या रँड या अधिकाऱ्याची हत्या त्या ठिकाणी केली. 1899 मध्ये दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर या 2 बंधूंनी एक प्रकारे पुढाकार घेऊन नाशिक या ठिकाणी क्रांतिकारकांची मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. नाशिक या ठिकाणी क्रांतिकारकांची मित्रमेळा संघटना 1899 मध्ये गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर या 2 बंधूंनी संघटना स्थापन केली होती की ज्या माध्यमातून ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्याचं काम केलं. याच संघटनेचं रूपांतरण पुढे चालून 1904 मध्ये अभिनव भारत करण्यात आलं. जी मित्रमेळा नावाची संघटना नाशिकमध्ये उभारण्यात आली होती, तीच संघटना, या संघटनेला 1904 मध्ये अभिनव भारत हे नाव देण्यात आलं. आणि याच वर्षी विनायक दामोदर सावरकर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते. जरी ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते तरी सुद्धा त्यांनी भारतात जे ब्रिटिशांच्या विरोधात या मित्रमेळ्याच्या माध्यमातून क्रांतिकारी संघटना जी काम करत होती, तर त्या क्रांतिकारी संघटनेला सहकार्य, मदत, मार्गदर्शन करण्याचं काम सोडलेलं नव्हतं. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी क्रांतिकारी वाङ्मय ग्रंथ त्यांना पाठवायचे, क्रांतीची ज्योत तेवत ठेवायची, धगधगत ठेवायची प्रयत्न केला होता. प्रसंगी
इंग्लंडहून भारतीयांना पिस्तुलं पाठवण्याचं काम त्यांनी केलं होतं. जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाचं चरित्र विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलं की हा जो जोसेफ मॅझिनी इटालियन क्रांतिकारक जो आहे त्यांनी कशा पद्धतीने लढा दिला होता त्याच पद्धतीने भारतीयांनी सुद्धा लढलं पाहिजे. त्याचं चरित्र लिहिण्याचं काम त्यांनी केलं. 1800 स्वातंत्र्याचा जो लढा आहे, काहींनी त्याला लढा म्हणला, काहींनी उठाव म्हणलं, काहींनी शिपायांची भाऊगिर्दी म्हणलं, काही शिपायांचा बंड म्हणलं, परंतु विनायक दामोदर सावरकर यांनी या 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिलं होतं आणि त्या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावावर आधारित लिहिण्याचं काम या कालखंडामध्ये केलं होतं. त्याचबरोबर हे जे कार्य त्यांनी चालू केलं होतं, ही अभिनव भारत जी संघटना आहे, या संघटनेचा सुगावा ब्रिटिश शासनाला लागल्यानंतर त्यांनी गणेश दामोदर सावरकर यांना अटक केली. जॅक्सन या इंग्रज न्यायाधीशाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुचवली. ज्यावेळेस विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू गणेश सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा या जॅक्सन या अधिकाऱ्यांनी ठोठावली, त्यावेळेस या जॅक्सन अधिकाऱ्याची जी हत्या आहे, तर ती या जॅक्सन अधिकाऱ्याची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे हा एक अभिनव भारत संघटनेत काम करणारा एक क्रांतिकारक की हत्या करण्याचं कारण की सावरकर बंधूपैकी एक म्हणजेच गणेश विनायक दामोदर सावरकर यांना त्यांनी शिक्षा ठोठावली होती. शिक्षा ठोठावणारे व्यक्ती म्हणजेच जॅक्सन हे अधिकारी. मग या जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे म्हणून त्या जॅक्सन नावाच्या अधिकाऱ्याची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. ही शिक्षा त्याला ज्यावेळेस ठोठावण्यात आली, या हत्येचा संबंध विनायक दामोदर सावरकर यांच्याशी जोडला गेला. गणेश सावरकरला शिक्षा दिली म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरेने जॅक्सनची हत्या केली आणि या जॅक्सनच्या हत्येचा संबंध विनायक दामोदर सावरकर यांच्याशी जोडला गेला आणि हा संबंध जोडून सावरकरांना अटक करून त्यांच्यावरती खटला भरण्यात आला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून अंदमान या ठिकाणी पाठवलं. अंदमान निकोबार या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा आणि शिक्षा बी किती वर्षाची, 50 वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी दिली. नेमजशी मातृभूमीला प्राण तळमळला हे जे गीत त्यांनी लिहिलेलं आहे, अंदमान या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाच विनायक दामोदर सावरकरांनी हे गीत लिहिलेलं आहे. जास्तीत जास्त वर्ष जर शिक्षा कोणी भोगलेली असेल या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर ते म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे या अंदमानच्या तुरुंगामध्ये जी 50 वर्षाची शिक्षा दिली होती, स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्या तुरुंगात होते आणि स्वातंत्र्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मुक्तता मिळाली आहे. याच प्रकारचं कार्य या क्रांतिकारकांसारखं बंगालमध्ये अनुशीलन समिती नावाची जी स्थापन करण्यात आली होती, तर ही अनुशीलन समिती अरविंद घोष आणि त्यांचे जे बंधू आहेत तर त्यांचे बंधू बरिंद्र कुमार घोष यांनी बंगालमध्ये अनुशीलन समितीची स्थापना केली होती. या संघटनेचे प्रमुख म्हणून हे 2 बंधू होते. कोलकात्याजवळील माणिकतळा येथे या समितीने बॉम्ब तयार करण्याचे केंद्र तयार केलं. ब्रिटिश शासन उलथावून टाकण्यासाठी वेगवेगळे शस्त्र तयार करणे, शस्त्रास्त्र गोळा करणे हे कार्य जे करत असायचे, त्यापैकीच माणिकतळा जे कोलकात्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे केंद्र सुरू केलं. 1908 मध्ये खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या जुलमी न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. त्यांनी ज्या गाडीवरती बॉम्ब टाकला ती गाडी नशिबाने सुदैवाने किंग्सफोर्ड या अधिकाऱ्याची नव्हती. या हल्ल्यात त्या गाडीत 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतली ब्रिटिशांच्या हाती लागू नये. आपण ज्या अधिकाऱ्याला हत्या करण्यासाठी निघलो होतो तो त्या गाडीत आलाच नव्हता. त्या गाडीमधून 2 इंग्लिश महिला प्रवास करत होत्या. आता यांना समजलेलं आहे आपल्या मागावर आहेत, आपल्याला पकडतील, म्हणून त्याने
2 बंधूंपैकी एकाने स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना त्या ठिकाणी फासावर लटकावण्यात आलं. मग अशा पद्धतीने ही जी क्रांतिकारकांचं कार्य आहे की ब्रिटिशांचा भारतामध्ये असलेला दरारा कमी करणे, शस्त्रास्त्र गोळा करणे, त्यांना धमकावणे, त्यांची हत्या करणे, ही कार्य एक प्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतामध्ये सुरू झालं होतं. आणि या कार्याचाच भाग म्हणजे त्यांनी जे वेगवेगळे कार्य, वासुदेव बळवंत फडके असतील, त्याचबरोबर पंजाबमध्ये रामसिंह कुका असतील, चाफेकर बंधू असतील, यांनी ज्या ज्या पद्धतीने लढा उभारलेला होता, यातील विनायक दामोदर सावरकर यांनी आणि त्यांच्या बंधूंनी स्थापन केलेली नाशिकमधील मित्रमेळा संघटना, तिचंच रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये झालं. त्यांनीच जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाचं चरित्र लिहिलं. 1857च्या लढ्याला त्यांनी स्वातंत्र्य समर असं नाव दिलं आणि त्यावर आधारित ग्रंथ लिहिला. त्यांच्या बंधूला ज्यावेळेस जन्मठेपेची शिक्षा दिली जॅक्सन या अधिकाऱ्याने, तर त्याचा बदला या मित्रमेळा संघटनेच्या अनंत लक्ष्मण कानेरेने घेतला. त्याचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांना 50 वर्षाची शिक्षा दिली आणि सश्रम कारावासाची शिक्षा अंदमान निकोबारला त्यांना ठेवण्यात आलं होतं. बंगालमध्ये अनुशीलन समिती त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं केंद्र चालू केलं कोलकात्यामध्ये. या अगोदर मवाळ आणि जहालमधील विचारसरणी आणि त्यांच्यातील वाद कशा पद्धतीने विकोपाला गेले, आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा. गोपाळ गणेश आगरकर सुधारकांचे अग्रणी, त्यांना वाटायचं आपलं घर सुधारावं, आधी समाज सुधारेल. परंतु टिळक म्हणायचे हे घरच माझं नाही, तर आपण या ठिकाणी सुधारणा कशा पद्धतीने करू शकतो, आधी ते घर ताब्यात घेऊन नंतर आपण सुधारणा करू. 1907ला जे सुरत अधिवेशन झालं त्यामध्ये ही राष्ट्रीय सभा दुभंगली. ही राष्ट्रीय सभा ज्यावेळेस दुभंगली, याचाच फायदा या राष्ट्रीय सभेला शह देण्यासाठी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडून आणली, हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही पाडली. आणि ज्यावेळेस ही दुही पाडली त्याला मोठा विरोध राष्ट्रीय सभेने केला. राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांवरती राजद्रोहाचे खटले भरले. टिळकांना कारावासाची शिक्षा 6 वर्षाची सुनावण्यात आली. बिपिनचंद्र पाल यांना हद्दपार केलं. लाला लजपतराय यांना जन्मठेपेची शिक्षा केली. म्हणजे अशा पद्धतीने या जहालवादी गटांना शिक्षा केली. आणि नंतर 1916ला जेव्हा लोकमान्य टिळक सुटून आले, तेव्हा 1916मध्ये ज्यावेळेस या राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं, त्या लखनौ अधिवेशनामध्ये या राष्ट्रीय सभा पुन्हा एकत्रित्या काम करताना दिसली. मग अशा पद्धतीने आजच्या पाठामध्ये आपण एक जाल आणि मवाळ विचारसरणी कशा पद्धतीने आहे आणि 6.6 सशस्त्र क्रांतिकारांचे लढे कशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देत आहेत. पुढच्या पाठाला आपण या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेस कशा पद्धतीने सळो की पळो करून सोडलं आणि महात्मा गांधीजींनी तदनंतरच्या कालखंडामध्ये एक निशस्त्र प्रतिकार चळवळ कशा पद्धतीने सुरू केली, हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.